रविदादा आपण या, आपल्या शुभ हस्ते आपण सन्माननीय नकुलशेठ पावशे साहेबांचा देखील सन्मान करावा. आपण एक अप्रतिम व्यक्तिमत्व आहेत नकुलशेठ पावशे, त्यांचा देखील हा सन्मान आपण करतोय. सन्मान होत असताना नकुलशेठ पावशे यांचा देखील मुख्य अतिथी कक्षामध्ये, त्याचबरोबर प्रल्हादजी पावशे देखील उपस्थित आहेत. मॅच सुरू झाली आहे, मॅचला होते सुरुवात. पहिला बॉल या ठिकाणी डीप राहिला, खाली राहतोय, डॉट बॉल असेल. प्रल्हादजी पावशे देखील उपस्थित आहेत, त्यांचा देखील सन्मान आपण करावा मुख्य अतिथी कक्षामध्ये. आणि उदयजी पवार देखील या ठिकाणी उपस्थित होते, त्यांचं देखील सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल SP ग्रुप चषकामध्ये. चांगला स्ट्रोक, बॉल सीमा रेषा पलीकडे आलाय, षटकार कासगाव टीमसाठी. प्रल्हाद पावशे यांचा सन्मान होता. त्याच्याबरोबर राजू दादा जाधव देखील उपस्थित आहेत, त्यांचा देखील सन्मान केला जाईल. राजू दादांचा देखील आपण सन्मान करावा. राजू दादा जाधव या ठिकाणी उपस्थित आहेत, तर आपण या, आपला देखील सन्मान केला जाईल. चला राजू दादा येत आहेत, राजू दादांचा देखील सन्मान आपण करायचा आहे. आणि त्याच्यानंतर आपण जाऊया लगेच कॉमेंट्री बॉक्स मध्ये, जिथे सज्ज असतील आमचे मित्र गणेश म्हात्रे. थँक्यू सो मच. थँक्यू सोनू. काय सुरुवात झाली आहे मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना कासगाव टीमकडनं. स्पेशल स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळालं. एक स्ट्रोक आपण मागच्या चेंडूवरती पाहिला असेल, जबरदस्त फटका होता, एलिव्हेशन खूप चांगलं, फटक्यामध्ये फक्त क्लास पाहायला मिळालं फलंदाजाकडनं. अजून एक मोठा स्ट्रोक, लॉंग ऑनच्या बाहेर, जबरदस्त फटका, बिग षटकार. जबरदस्त आवाज फक्त महाराष्ट्रामध्ये एकच माणसाचा आपल्याला ऐकण्यासाठी कडक वाटायचा. हिंदी हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे त्यांची आठवण करून देणारा आवाज आपण ऐकला DJ मास्टरकडनं. पण सुरुवात खूप चांगली झाली आहे. अप्रतिम बॅटिंग सध्या मैदानाच्या आतमध्ये. अजून एक पुल अँड पॉवरफुल, विश्वसनीय टोला, भीम टोला, षटकार, साधावा. जबरदस्त आवाज आपल्याला संगीताच्या माध्यमातून पाहायला मिळालं. परंतु तेवढ्याच चांगली फलंदाजी सध्या मैदानाच्या आतमध्ये प्रेक्षक एन्जॉय करतात. स्पर्धा पाहता आपण साईनाथ पाटील फाउंडेशन आयोजित SP ग्रुप चषक, आणि या चषकामध्ये आपण रेग्युलर फॉर्मॅट आपण सध्या एन्जॉय करतात. कासगाव संघ सध्या अप्रतिम बॅटिंग करतोय. गौरीपाडा या संघाला थोडासा पहिल्याच क्षणाला बॅकफुटला पाठवण्याचा प्रयत्न. यावेळेस जबरदस्त इनफिल्डला बीट करतोय. एक टप्पा घेऊन चेंडू सीमा पार, वाईड इस्ट लॉंग ऑफच्या बाहेर येतो हा दमदार स्ट्रोक, चौकार. जबरदस्त बॅटिंग होता. अक्षरशः उठून फेटलाय मैदानाच्या आतमध्ये नितेश लहाने. त्याच्या बॅटमधून 3 षटकार 2 चौकार. अप्रतिम बॅटिंग. पहिला चेंडू फक्त डिफेन्स केला आणि त्यानंतर त्याने मागे पाहिले नाही आहे. 3 मोठे स्ट्रोक, 3 हवाई सफर, हवाई हल्ले, 2 चौकार आणि त्यानंतर धापलकावरती धावसंख्या 26 धावा पाहायला मिळतात. तर निश्चित या सीझनमध्ये नितेश राणेने आपल्या स्वप्नातली बाईक आपल्या घरी घेऊन गेला. आणि या स्पर्धेसाठी ज्याने बाईक पुरस्कृत केले आमच्या रंगमंचावरती आपण पाहू शकता, शेवलजी उपस्थित आहेत. आणि त्यांच्या माध्यमातून जे सेकंड प्राइज जे पारितोषिक आहे ते सुद्धा शेवलजींच्या माध्यमातून
सुपूर्द करण्यात आल्यात या कमिटीसाठी. त्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतोय, कारण त्यांच्यामुळेच आज या स्पर्धेला शोभा वाढली आहे. कारण ना बघा, पैसा तर सर्व कमवतात, परंतु सरळ हाताने दान करणारे कमी व्यक्तिमत्व आपण महाराष्ट्रामध्ये पाहतोय. यावेळेचा पूल करण्याचा प्रयत्न, फटका कमकुवता, सीमारेषेच्या लगत चेंडू जातोय तोपर्यंत, पहिल्या टप्प्यावरती चेंडू पकडला जातोय तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जातात. सुरुवात कशी असावी? कालच आम्ही ऐकलं इंटरनॅशनल लेवलमध्ये जेव्हा जेव्हा सनत जयसूर्या आणि कालू उतरणा जेव्हा मैदानामध्ये यायचा, वन डे इंटरनॅशनलमध्ये सुद्धा तो 20 सारखा फलंदाजी करायचा. तसंच हे जिवंत जागतं उदाहरण मैदानाच्या आतमध्ये यावेळेस पोस्ट केला होता. अगोदरच चेंडूला वलंग घेणारा चेंडू होता, चेंडू समजला नाही आहे क्षेत्ररक्षकाला, पॉईंट आणि कव्हरच्या मधोमध चेंडू सीमापार, चौकार. चौकार आलाय. चौकाराच्या सहाय्याने वारंवार फलंदाजी चांगल्या पद्धतीने पाहायला मिळतोय. यावेळेचा शॉट अँड पूल, खूपच चांगला फटका, खूपच लांब जाऊन लँड होतोय चेंडू, आउट ऑफ द बार येतो हा बिग बिग षटकार. विचार करण्यास भाग्य पडला गौरीपाडा टीमला. कासगाव टीमच्या फलंदाजाने ज्याप्रमाणे अटॅक केलाय, अप्रतिम अटॅक. मात्र मैदानाच्या आतमध्ये तोडफोड फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी सुरू आहे, थांबण्यासाठी तयार नाही आहे. राजच्या बॅटमधून अजून एक मोठा फटका, बॅक टू बॅक दुसरा षटकार. हीच गौरीपाडा टीमच्या गोलंदाजाला फार काय मात्र सुचतच नाही आहे, त्याप्रमाणे ही फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये घडली आहे. विचार करण्यास भाग्य पाडला कॅप्टनला, कारण या प्रकारची फलंदाजी त्याने अगोदर कधी पाहिली नसेल. ज्या पद्धतीने सध्या फलंदाजी करत आहेत, 10 चेंडू आणि 10 चेंडूवरती जो अटॅक घडला, 44 धावांवरती पोहोचताना पाहतोय कासगाव संघ. जबरदस्त बॅटिंग. अजून एक मात्र कव्हरला पार करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक तिथे आहे, इथे मात्र झेल ड्रॉप. हा दबाव आहे, दबाव पाहू शकता. गौरीपाडा या टीमच्या क्षेत्ररक्षकावरती दबाव खाली झेल पकडणं फार कठीण असतो सोनू, आणि ते दिसून आलं मैदानाच्या आतमध्ये. निश्चित पाहू शकता गोलंदाजाचा थोडासा आत्मविश्वास डगमगलाय. ऑफस्टम्पच्या बाहेर हा चेंडू वाईट बॉल. दबाव खाली सध्या गोलंदाजी होते. पॉवर प्ले ज्या पद्धतीने फोडलं जातोय, तोडफोड फलंदाजी सध्या मैदानाच्या आतमध्ये घडतीये. अजून एक मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, एलिव्हेशन मिळालं नाही, तोच क्षेत्ररक्षक. यावेळेस नो मिस्टेक, फलंदाज बाद लागतो हा पहिला धक्का. बॅटिंगसाठी चर्चित असणारा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये करण लहाने मैदानाच्या आतमध्ये जातोय. हे सर्व खेळाडू अटॅकिंग फलंदाज आहे आणि त्यामुळे यांची चर्चा नेहमीच होत असते. सध्या आपण बघा क्रिकेटमध्ये सर्वात अपसेट जो क्षण होता तो आज सर्वांना पाहायला मिळाला. ऑस्ट्रेलियन सारखा संघ T20 2026 मध्ये मधून स्पर्धेमधून बाहेर होतोय. कारण नशिबाची साथ असणं, ज्या प्रकारे क्रिकेट खेळतो त्याप्रमाणे नशिबाची साथ असणं सुद्धा फार गरजेचं आहे. नीतीला मंजूर नव्हतं, मॅच ड्रॉ झाली झिम्बाब्वेच्या विरोधात आयर्लंड खेळत असताना, आणि त्यामध्ये एक पॉईंट शेअर केलं
आणि त्यानंतर 5 पॉईंटने झिम्बाब्वे संघ हा सुपर 8मध्ये दाखल झाला. बघा क्रिकेट कोणाला रडवेल, क्रिकेट कोणाला हसवेल कोणच सांगू शकत नाही. या कधीच कोणत्या संघावरती डिपेंड न राहणारा संघ आणि एक T20 विश्वचषक आणि 6 वेळा वन डे इंटरनॅशनल चषक उचलणारा संघ ऑस्ट्रेलियन संघ स्पर्धेमधून बाहेर होतोय, तर टेनिस बॉलमध्ये काय होऊ शकतं. या प्रकारच्या क्रिकेट आपण मैदानाच्या आतमध्ये नेहमीच पाहत असतो. उलटफेर नेहमीच होतोय, परंतु गौरीपाडा संघ उलटफेर करेल का? कारण धावा खूप आल्यात मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना. विकेट गेल्यानंतर थोडंसं सेन्सिबल क्रिकेट, डाव सवरण्याचा प्रयत्न, सिंगल डबलला प्राधान्य मैदानाच्या आतमध्ये दिलं जातोय. ज्याप्रमाणे नितेशने बॅटिंग केली, खूप चांगली बॅटिंग, स्ट्रोक मेक बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये, पॉवर प्ले पूर्णपणे तोडलं आणि त्यामुळे धापलकावरती धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतं 49 वरती आपल्याला पाहायला मिळतं. तर दरम्यान आपण पाहू शकता बालाशेठ कांबरी यांचं आगमन होत आहे. शिवसेनेचे अंबरनाथ विभागातील एक नामांकित व्यक्तिमत्व आपण पाहू शकाल. बालाशेठ कांबरी साहेबांचं आगमन होतं व्यासपीठावरती, रंगमंचावरती. त्यांचं सहर्ष स्वागत आहे आणि त्यांच्या मुलीच्या नावाने संघ कासगाव संघ खेळताना पाहतोय. सुस्वागतम. याच दरम्यान शिवसेना अंबरनाथ तालुका प्रमुख सन्मान्य श्री बाळारामजी जगनजी कांबरी साहेबांचे इथे शुभागमन होतं आणि त्यांचं करूयात या SP ग्रुप चषक 2026च्या वतीनं मनाच्या अंतकरणापासून मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. आणि सन्मान्य श्री बाळारामजी कांबरी साहेबांच्या मालकीतून बांधले गेलेला संघ अर्थातच मिताली 11 श्री गणेश क्रिकेट क्लब कासगाव हा संघ देखील मैदानाच्या आतमध्ये खेळतो. त्यांचं देखील करूयात या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत. ओ टू यू कमेंट्री बॉक्स. निश्चितच आपल्या मुलीच्या नावाने हा संघ उतरला आणि चांगला परफॉर्मन्स दिला जातोय कासगाव टीमकडनं आणि त्यामुळे प्राऊड फील सध्या तरी करत असतील बालाशेठ कांबरी साहेब. कारण मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना ज्याप्रमाणे बॅटिंग सध्या केली आहे ना मैदानाच्या आतमध्ये, सर्वांना इम्प्रेस केला. कॉम्बॉक्समध्ये आमच्या समलोचकांना इम्प्रेस केला, त्यानंतर प्रेक्षकांना इम्प्रेस केला, डगआउटमध्ये असलेल्या त्यांच्या खेळाडूंना इम्प्रेस केल्या. त्यामुळे प्रशंसा होणं फार गरजेचं आहे. कमबॅक खूप चांगल्या पद्धतीने करायचा आणि तो प्रयत्न सध्या गौरीपाडा टीमकडनं होता. यावेळचा चेंडू नो बॉल आणि चुकीला माफी नाही आहे. चेंडू सीमा पार येतो हा षटकार. पण OBD मध्ये पाहिलं असेल, जेव्हा संपर्क साधलं आमचे सोनू बांगर यांनी दिनेश भाग्यवंतकडे, जेव्हा 40+ फॉर्मॅट होता, त्याने सांगितलं होतं की मी चांगल्या टप्प्यावरती चेंडू टाकलं आणि त्यामुळे 11 धावा डिफेन्स केल्या. यातमधलं फार काय घेण्यासारखं आहे गौरीपाडा टीमला. कारण चांगल्या टप्प्यावरती जर गोलंदाजी केली ना तर नेहमीच गोलंदाज यशस्वी होत असतो, परंतु तिथे टप्पाच पडू दिला नाही आहे कासगाव टीमच्या गोलंदाजाने. त्यामुळे चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये होतो आहे. फ्री हिटचा चेंडू होता, फार काही मोठा फटका खेळू शकला नाही आहे आणि त्यामुळे सिंगल होतं. सिंगलने षटक समाप्त होतं. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धापलकावरती धावसंख्या, धावांचा उच्चांक 1 गडी गमवताना 58 या धावेवरती पोहोचलाय संघ. शॉर्ट मीटिंग मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकता गौरीपाडा टीमकडनं मिताली श्री गणेश 11 कासगाव संघाने जी किमया केली आहे ना, प्रशंसाजनक. सुरुवात चांगली केली असं म्हटलं जातं. वेल बिगिनिंग दिस इज अ हाफ डन. जेव्हा आपण सुरुवात चांगल्या पद्धतीने करत असाल तर निश्चित तो मध्यंतर असतो आणि तसाच पाहायला मिळाला. सुरुवात चांगली झाली, त्यानंतर आपण पाहू शकाल मध्यंतरानंतर ज्या पद्धतीने बॅटिंग पाहायला मिळाली, 58 धावा पाहायला मिळतात. 19 पूर्णांक तब्बल 7.5च्या सरासरीने सध्या तरी धावगती
पाहायला मिळतोय. पहिल्या षटकामध्ये विश्लेषण आपल्याला पाहायला मिळतं, 26 धावाचं षटक पाहायला मिळालं. दुसरं षटक जसं आलं, दुसऱ्या षटकामध्ये 20 धावा आणि तिसऱ्या षटकामध्ये याचं नेमकं कारण 12 धावा का खर्च केल्या, फलंदाजाला बाद केलं नितेशला, त्यामुळे या 12 धावा आल्या. विकेटला फार महत्त्व आहे क्रिकेटमध्ये. गौरीपाडा टीमला तेच करायच्या. मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना विकेट टेकिंग गोलंदाजी आणि जो नेमका महत्त्वाचा गोलंदाज आहे त्या गोलंदाजाला गोलंदाजीसाठी आणणं फार गरजेचं आहे. साईनाथ पाटील फाउंडेशन आयोजित SP ग्रुप ही स्पर्धा आपण पाहता. भव्य डे नाईट स्पर्धा एन्जॉय करतात. रेग्युलरचा फॉर्मॅट सध्या सुरू झाला. पहिल्या इनिंगला एन्जॉय करण्यासाठी व्यासपीठावरती बरेचसे मान्यवर आहेत. त्या मान्यवरांचं पुन्हा एकदा स्वागत. यावेळेला स्लोअर वन गती कमी केली. तर खेळच आहे ना, माइंडचा खेळ आहे. क्रिकेट म्हटलं की आपण डोक्याने खेळलं पाहिजे. कारण छत्रपती शिवबांचं उदाहरण घेतलं, शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ आहे आणि ते दर्शवलं. मुठभर मावले घेऊन स्वराज्याचं तोरण छत्रपती शिवबांनी बांधलं. कारण आपण पाहिलं असेल, शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. वन जबरदस्त गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी आता होतोय. लेंथ सापडली आहे गोलंदाजाला. गोलंदाजीसाठी आपण पाहता गोलंदाज मिथून गोलंदाजी करण्यासाठी आला. 2 चेंडू त्याने चांगल्या टप्प्यावरती फेकल्यात. सबमरी डिलावर आपण पाहू शकता. फलंदाजाला फार काही समज नाही चेंडू. यावेळेचा चेंडू टप्पा पडला नाही आहे. लवर पुलटचा चेंडू होता. डीपमध्ये चांगले क्षेत्ररक्षण होतं. मिडविकेटला तोपर्यंत 2 धाबा कंप्लीट केल्या जातात. टप्पा पडल्यानंतर चांगल्या पद्धतीची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळतो. त्यामुळे आम्ही म्हटलं आहे की टप्प्यावरती लक्ष असणं फार गरजेचं आहे गोलंदाजाचं. या बेलचा चेंडू पुन्हा एकदा जबरदस्त, अप्रतिम. ज्या पद्धतीने गोलंदाजाला प्राचारण केलंय ना, दबावखाली गोलंदाजी करायची होती, परंतु इम्प्रेसिव्ह गोलंदाजी सध्या पाहायला मिळतोय मिथून या गोलंदाजाकडे. अनुभव खूप दांडगा आहे आणि त्या अनुभवीच्या सुजुरीने गोलंदाजी करतोय. यावेळेस पुन्हा एकदा टप्पा पडलाच नाहीये. सेम सिच्युएशन या षटकामध्ये पाहायला मिळतोय. जेव्हा जेव्हा चेंडू चांगल्या टप्प्यावरती पडला डॉट आला, जेव्हा जेव्हा टप्पा पडू दिला नाही आहे तेव्हा तेव्हा धावा आल्यात. त्यामुळे टप्प्याचा खेळ आहे टेनिस बॉल. टप्प्यावरती नियंत्रण असणं फार गरजेचं आहे गोलंदाजाचं. नेक्स्ट बॉल. यावेळेस फुलर लाईनचा चेंडू होता. पुन्हा एकदा कार्पेटच्या माध्यमातून चेंडू सीमारेषेच्या लगत जातोय. जबरदस्त, खूप चांगला आहे. बट पाहायला मिळतं 2 धावा रोखू शकत नाही आहे आणि 2 धावेच्या मदतीने षटक समाप्त. 4th 1 शॉट, 1 धाव शॉट आहे, त्यामुळे सिंगल येईल. षटक समाप्त. 62 धावा 4 षटकाच्या समाप्तीनंतर 4 धावांचं षटक आणि सामन्यामध्ये पुन्हा एकदा गौरीपाडा संघ शिरकाव करता. डीजे. त्यानंतरचा सामना असेल कुंदे विपक्ष पडले. या 2 संघाच्या कॅप्टनला मी टॉस बॉक्समध्ये इन्व्हाइट करतो आहे. आपण इमिजिएटली टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. बघा, इनिंग ब्रेक नंतर आम्ही टॉस घेतो आणि कंपल्सरी हा इनिंग ब्रेक नंतर टॉस केला जातोय. या शिस्तबद्ध स्पर्धा आहे आणि त्यामुळे नियमांचं पालन करणं फार गरजेचं आहे. आतापर्यंत आपल्याला अपडेट मिळेल 9 संघांना आय थिंक इथे पॅनल्टीला सामोरे जावं लागलं आहे. त्यामुळे आपण शिस्तबद्ध स्पर्धा आहे, त्यामुळे वेळेवरती येणं फार गरजेचं आहे. डेट ओव्हरचं षटक सुरू होतं आहे. गोलंदाज तयार. सेट अँड ड्राईव्ह. चेंडू क्षेत्ररक्षक आहे तिथे. थोडंसं फंबल, परंतु चांगली रिकव्हरी. सिंगल येते. सिंगलच्या नुसार धावफलकावरती धावसंख्या 63. जसा नितेश बाद झाला, डावाला थोडीशी गरगर लागली आहे. धावा थांबल्यात कारण चांगली गोलंदाजी अगोदरच्या षटकामध्ये पॉवर प्ले चांगल्या पद्धतीने हाताळला. यावेळचा फटका, वॉटर स्ट्रोक, खूपच लांब. मात्र हा चेंडू सापडेल की नाही हा प्रश्न असेल. बिग हिट, षटकार.
राज थांबला होता आणि नेहमीच एक शौर्याची ओळख आहे. बघा जर आपण वाघाला बघितलं तर तो थांबतोय, मागे येतोय झपाट्याने वेग घेण्यासाठी. तसंच राजला पाहिलं आपण, थोडंसं थांबला, सेन्सिबल क्रिकेट दाखवलं आणि आता मात्र राजने आपलं मात्र रूप धारण केलं आहे. मैदानाच्या आतमध्ये तांडव रूप धारण. पुन्हा एकदा जबरदस्त इनफिल्डला बीट करणारा एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरनं कॅच, अप्रतिम फटका येतोय, चौकार, 4 धावा, गुड शॉट. चेंडूवरती 2 धमाके. वडा बॅटिंग सुरुवात केली होती, तसंच सातत्यपूर्वक कामगिरी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. चांगली फलंदाजी सध्या तरी पाहायला मिळतं. 10 चेंडू 32 धावांची एक मॅरेथॉन इनिंग मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी साकारतोय. बघा 320च्या स्ट्राईक रेटने तो सध्या बॅटिंग करतोय. आणि जर्सी नंबर 45 रोहित शर्मा आवडता खेळाडू असेल त्याचा, त्यामुळे परिधान केलाय जर्सी नंबर 45. नेक्स्ट बॉल, अजून एक मोठा स्ट्रोक, क्या बात आहे. चौकारानंतर षटकार, अप्रतिम बॅटिंग, सुरेख फलंदाजी, षटकार. तर निश्चित हंगामा तर होणारच. बघा अशा पद्धतीने फॉर्ममध्ये असलेले फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतील तर निश्चितच अशा पद्धतीने फलंदाजीची दखल घेतल्या बालाशेठ कांबरी यांच्याकडनं 1000 रुपयाचं कॅश प्राईज राज लहाणेला आल्या. सामना संपल्यानंतर आपण घेऊन जा. यावेळेचा फटका चांगला फटका आहे, चांगलं क्षेत्ररक्षण, चांगला क्रिकेट दोन्ही संघांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. चांगली फिल्डिंग, गुड फील्ड. 2 धाबा येतात. 2 धाब्याच्या मदतीने धापलकावरती धावसंख्या 40 याकडे, वैयक्तिक 40 या आकड्यावरती पोहोचला आणि संघाची टोटल 81, 1 लॉस. 81 धावांचा उच्चांक गाठला. काही चेंडू शेष आहेत या षटकातील. यावेळेस पुन्हा एकदा फटका सुरेख आहे, क्षेत्ररक्षक आहे, थोडासा फंबल होतोय, दुसऱ्या धाब्यासाठी कॉल केला. चांगला कॉल. तिसरी धावचा प्रयत्न होईल की नाही, नाही. 2च धावा आणि या स्पर्धेचा सर्वात उच्चांक गाठणारा मात्र धावसंख्या आय थिंक आमच्याकडे आली आहे 83. 5 षटकामध्ये 83 धावांचा डोंगर मैदानाच्या आतमध्ये उभा गेला आणि 84 धावांचा लक्ष्य पाठलाग करायचा आहे गौरीवाडा टीमला. तर असं म्हटलं जातंय की कधीही कोणतीही धावसंख्या क्रिकेटमध्ये सेफली नाही आहे. एक उदाहरण तुमच्या समोर देतो आहे. कारण जर ऑस्ट्रेलियन संघाने 434 धावा जेव्हा वन डे खेळत असताना कुठल्या, असं कोणी विचारसुद्धा केलं नव्हतं की ते 434 धावा ते पूर्ण होतील. ते करून दाखवला साऊथ आफ्रिकन संघाने. त्याच्या बदल्यात 438 धावा ठोकल्या. 70 चेंडूमध्ये 170 धावांची इनिंग हर्षल गिब्सने केली. तशाच पद्धतीचा पेटावा लागेल. क्रिकेटमध्ये कोणतीही धावसंख्या ही सेफली नाही आहे. त्यामुळे ही मॅच पाहण्यासाठी मजा येईल यात मात्र शंका नसेल. परंतु दुसऱ्या डावाला जशी सुरुवात होईल आपण इन्व्हाइट करूया कॉम बॉक्समध्ये जे ते कॅप्टनने यायचं आहे. बघा एक विशेष सूचना आहे. सामना सुरू झाला, दुसऱ्या सत्रामध्ये पहिला चेंडू फेकला तर जी पॅनल्टी आमचे आयोजक देतील ते तुम्हाला सामोरे जावं लागेल. बघा दोन्ही संघाचे कदाचित चेंडू कमी केले जातील अशी पॅनल्टी अगोदर या स्पर्धेमध्ये लागली गेली आहे. पडले संघाचा कॅप्टन आलाय, स्वागत आहे आपला. वेळेवरती उपस्थित राहणं फार गरजेचं आहे. तर टॉस बॉक्समध्ये पुन्हा आपण जाऊया. तिथे आमचे सहकारी कॉमेंटेटर असतील, सर्वेश सर असतील, श्रवण असतील, आमचे श्रवण सर. या दोन संघामध्ये कशा पद्धतीने नेट टू नेट फाईट
लढणार त्याच्या अगोदर आपण करणार आहोत टॉस. येस थँक्यू सो मच. नेक्स्ट मॅचचा टॉस आपण नक्कीच संपन्न करतोय. एका बाजूला संघ आपल्याला पाहायला मिळेल कुंदे आणि त्यांच्या मागे दुसऱ्या बाजूला संघ आपल्याला पाहायला मिळेल पडलेगाव. या दोन टीमच्या दरम्यान केला जाईल टॉस. तर चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण या. पडलेगाव टीमचे कॅप्टन आमच्यासोबत जॉईंट झालेत आणि विनंती असेल कुंदे टीमला आपण देखील कोणताही विलंब न करता लगेच टॉससाठी या. तर निश्चितच आपण जाऊया कॉम्बॉक्समध्ये बदल ऐकूया श्रवण सरांना. या दुसऱ्या इनिंगमध्ये सामना कोण जिंकणार हा प्रश्न पहिल्या सत्रामध्ये जो निर्माण केला त्या प्रश्नांचं उत्तर घेऊन येतोय श्रवण सर. बघा कुंदे संघ आपण उपस्थित असाल तर आयोजन कमिटीशी संपर्क साधायचा आहे. तुम्हाला शेवटचा अंतिम कॉल. जाऊयात पुन्हा एकदा नेक्स्ट मॅचच्या दिशेने जिथे मॅच आपल्याला पाहायला मिळते. एक मोठा सामना आपल्या भेटीला आला. एका बाजूला संघ आपल्याला पाहायला मिळतोय मिथाली 11 श्री गणेश क्रिकेट क्लब कासगाव संघ. तर त्यांच्या अगेन दुसऱ्या बाजूला संघ आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजेच गौरी शंकर 11 गौरीपाडा. यस कस्तुरी 11 जानमान गौरी शंकरपाडा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. कस्तुरी 11 गौरीपाडा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतो आणि त्यांच्या अगेन्स्ट कासगाव संघ. पहिलाच बॉल या वेळेला पूल करायचा प्रयत्न बट डीप मधून वाऱ्याच्या वेगाने फिल्डर बॉल पर्यंत पोहोचतोय आणि ते पहिल्याच बॉल वरती मैदानाच्या आतमध्ये मात्र सिंगल इथे कंप्लीट केली जाते. रवी मात्रेचा संघ हेमंत आणि रवी ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. गौरीपाडा संघ म्हटलं तर कल्याण विभागातील एक दिग्गज आणि दादा संघ म्हणून या टीमची ख्याती राहिली आहे. बट जर विचार करायला गेला तर बदलापूर वांगणी विभागातील सर्वात अग्र नामांकित संघ म्हणजेच मिथाली 11 श्री गणेश कासगाव संघ सध्याच्या घडीला बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज. करण लाडेच्या अगेन्स्ट बॅटर तयार. यावेळेला देखील निकलास करायचा प्रयत्न बट शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये फिल्डर. काटेकोरपणे बांधले गेलेल्या नियमावली आणि या नियमावलीमध्ये चालू असलेले दर्जेदार क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. नेक्स्ट मॅच कुंदे बनाम पडले बट इनिंग ब्रेकमध्ये टॉससाठी येणं दोन्ही टीमचे कॅप्टन टॉससाठी येणं कंपल्सरी होतं. बट कुंदे टीमचे कॅप्टन इनिंग ब्रेकमध्ये जॉईन झाले नाही. सेकंड इनिंगचा पहिला बॉल पडला तरी कॅप्टन जॉईन झाले नाही. त्यामुळेच की काय पडले टीमला आयोजन कमिटीच्या माध्यमातून टॉस विन दिला जातोय. हेमंत आणि रवी मात्रे ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. करण लहाणेच्या अगेन्स्ट हेमंत. ओहो वेगवान आणि तेच तर्रारा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. रायसिंग अँड सरप्रायझिंग डिलिव्हरी. बॅटर हेमंतला सरप्राईज करणारी डिलिव्हरी मैदानाच्या आतमध्ये करण लहाणेने फेकली आहे. राईट आर्म राऊंड द विकेट. कासगाव एक्सप्रेस म्हणून KL ची नेहमीच ओळख राहिली आहे. KL या नावाने सुप्रसिद्ध असलेला खेळाडू आपण पाहता मैदानाच्या आतमध्ये करण लहाणे. वेस्टर्नच्या मागे या टीमचा खऱ्या अर्थानं सूत्रधार या टीमचा ड्रम कार्ड मिस्टर समीर राऊतला आपण पाहता आणि या संघाचे खऱ्या अर्थानं पुरस्कर्ते सन्मान्य श्री बाळारामजी राऊत बाळारामजी कांबरे साहेब देखील आपल्यासोबत जोडले गेलेत. समीर राऊत अष्टांच्या मागे आपण पाहता. हो यावेळेला फटका मिस टायमिंग आहे. फिल्डर पोहोचेल का पाहावं लागेल. गली रिझनचा फिल्डर बॉल पर्यंत पोहोचला बट कॅच कंप्लीट करू शकला नाही.
येस, जर सलग 3 बॉलवरती 3 विकेट संपादित केल्या तर या टीमचे पुरस्कर्ते सन्मान्य श्री बाळारामजी कांबरी साहेबांच्या माध्यमातून रोख रक्कम 2,000 रुपयाचं पारितोषिक असेल. बघा, या स्पर्धेमध्ये काहीतरी आगळे वेगळे पारितोषिक आपण नेहमीच पाहता. मालिकावेरसाठी अगदी 2 व्हीलर बाईक देऊन आम्ही खेळा अर्थात त्या खेळाडूंना सन्मानित करणार आहोत. बेस्ट बॅटर, बेस्ट बॉलर आणि बेस्ट फिल्डरसाठी स्पोर्ट्स बायसिकल या वेळेला क्रॉस पॅडेला फटका खेचला मैदानाच्या आतमध्ये. फिल्डर धावतोय, पळतोय, चेंडूच्या पाठबोरा शेवटच्या क्षणापर्यंत फक्त धावतच राहिलाय. बॉल निघून चालला थेट लॉंग लेग सीमा रेषेच्या बाहेर. धावांची कोंडी फोडणारा आणि संयमाचा बाण तोडणारा हेमंतच्या बॅटमधून चौका. आणि या स्पर्धेमध्ये बेस्ट विकेट किपर साठी देखील स्पोर्ट्स बायसिकल बरेचसे पारितोषिक या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. शेवटचा बॉल हुक केलाय, फटका नेत्रदीपक आहे, बट झेलची शक्यता. कॅच ड्रॉप झाला. फिल्डर पुन्हा एकदा चेंडूच्या पाठमध्ये धावतोय. शेवटच्या क्षणाला बाउंड्री लाईन लगत बॉलला स्टॉप केलाय आणि बॉलची थ्रोफिकी होईल तोपर्यंत रन्स मिळतील या बॉलवरती. त्या तब्बल दोन धावा आता खऱ्या अर्थानं ऋतिक लहानेनं आपल्या संघासाठी वाचवलं. चांगली फिल्डिंग ऋतिकची आपल्याला पाहायला मिळाली आणि या 2 धाब्याच्या मदतीने एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर षटक क्रमांक 1 चा खेळ कंप्लीट झाला आणि पहिल्या षटकाच्या अंती टीमची टोटल खेळाच्या उत्तरार्धामध्ये बॅटिंग करत असताना गौरीपाडा संघ जाऊन पोहोचला 8 अंकावरती. सो मच. आय थिंक रेग्युलर गटातील धावसंख्येची सर्वात उच्चांक धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते कासगाव टीमच्या नावावरती राहिली आहे. बॉलिंग मार्कवरती बॉल तयार. राज लहाणेला आपण पाहता मैदानाच्या आतमध्ये. राज लहाणे सध्याच्या घडीला बॉलिंग मार्कवरती तयार आहे. बॉल षटक 24 विजयासाठी धावा करायच्या 76. 76 रन्स टू विन आफ्टर 4 फ्रॉम लास्ट 24 डिलिव्हरीज. पहिला बॉल रवी मात्रेला बडबात आहे. या वेळेला बॅकवर्ड रिझन मध्ये बॉलला पाठवून दिलं थेट फाईन लेग सीमा रेषेच्या बाहेर. पहिला बॉल वरती केला भाऊ स्वागत आणि ठोकला पहिला क्रॅकिंग सिक्सर. हेमंतच्या बॅटमधून षटकार आपल्याला पाहायला मिळाला. इथे ठप्पा पडला. बॉल हलकासा टेक ऑफ झाला. थोडीशी उसळी घेतली बॉलला. अगदी हेमंत मात्रेनं राज लाणेच्या पहिल्या बॉलवरती षटकार जरूर टोकला, पण क्षमता आहे राजमध्ये देखील. डॉट पर्सेंटेज तो फेकूच शकतो. डॉट पर्सेंटेज तो या ओव्हरमध्ये वाढवू शकतो आणि तेच काम त्याला आता करावं लागेल. बट त्यांच्या अगेन्स्ट जर विचार करायला गेलं तर कल्याण नगरीतील एक दादा संघ म्हणजेच गौरीपाडा संघ एक मोठा संघ आहे. बडे मजके सरपंच म्हणून या टीमकडे पाहिलं जातं. आणि हे म्हणतं यार पुढचा बॉल शॉट ऑफ लेंथ समोरच्या दिशेने फटका एक्झिक्यूट केला. गॅप भरपूर मोठा आहे. धावांचा तोटा इथे नाहीये. बॉल निघून चाललाय मिड विकेट आणि काव कॉर्नरच्या मधून सीमा रेषेच्या बाहेर. धावा मिळतील 4. अंकावरती 18 ऑन बोर्ड. यावेळेला देखील ड्राईव्ह करायचा प्रयत्न. बॉलस बॅक ड्राईव्ह करायचं होतं. इथे एक धाव जरूर मिळेल. एक धाव घेण्यापासून कोणी अडू शकणार नाही आणि इथे सिंगलच्या मदतीनं सध्याच्या घडीला स्ट्राईक देखील रोटेट झाली आहे. 2 मोठे फटके आता हेमंत मात्रेच्या बॅटमधून आपण पाहिले. बट आता रवी मात्रे स्ट्रायकिंग एंडवरती आहे, ज्याच्या नावानं खऱ्या अर्थानं हा संघ ओळखला जातो. रवी मात्रे खऱ्या अर्थाने या टीमचा ट्रम्प कार्ड आहे, या टीमची रन मशीन आहे. राज लाणेच्या आगीस रवी तयार. ऑन साइडला
या वेळेला लुकलुकत्या ताराप्रमाणे बॉल चालला डोळ्याच्या नजरेआड चढवलाय गोलंदाज राज लहाण्यावरती आला आणि बोलतो बॅटर रवी मात्रेचा बल्ला षटक्या. धावांची कोंडी फोडणारा आणि संयमाचा बाण तोडणारा मैदानाच्या आतमध्ये एक तडाखेबंद षटकार रवी मात्रेच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला. षटकार आला आणि षटकाराच्या मदतीने धावसंख्येमध्ये वेगाने वाढ. धावफलक जाऊन पोहोचला 25 अंकावरती. 25 ऑन बोर्ड. 25 धावा सध्याच्या घडीला स्कोर कार्डवरती सजल्या गेल्यात. 84 धाव्यांचा पाठलाग करत असताना टीम गौरीपाडा संघ. शेवटचा बॉल. शेवटचा बॉल आडवा बाचा कडवा प्रहार बॉल चला सीमा पार. रवी मात्रेने केलं आक्रमण आणि बॉल न केलं थेट सीमा रेषेचा भ्रमण षटकार. या स्पर्धेचे दमदार शिल्पकार, या स्पर्धेचे लाडके प्रणेते आणि साईनाथ पाटील फाउंडेशनचा विद्यमान अध्यक्ष सन्मान्य श्री साईनाथजी रघुनाथजी पाटील साहेबांचं या प्रतिम संगीत आपल्याला ऐकायला मिळालं. डिझाय मास्टरचं देखील आपण कौतुक करूयात. स्कोर कार्ड मध्ये थोडंसं चेंजेस केलं जाते, करेक्शन केलं जातंय. 24 धावा होत्या, त्यानंतर हा शेवटच्या बॉलवरती षटकार आला. म्हणजे आता 2 षटकांच्या अंती धावफलकावरती धावा 30 आहेत. 30 ऑन बोर्ड. 84 लक्ष पहिल्या 12 मध्ये बनल्या. 30 आता बॉल शिल्लक. 18 धावा करायच्या. 54. 54 रन्स टू विन आफ्टर मोर फ्रॉम लास्ट 18 डिलिव्हरीज. 18 बॉल 54 धाव्यांची गरज या मॅच मध्ये. खऱ्या अर्थानं आता 54 बनवल्या जातील की 54 रोखल्या जातील याचं उत्तर शेवटच्या 18 बॉल जरूर देऊन जातील. आता प्रति षटकामध्ये धावफलकावरती 18 बनवाव्या लागतील. 18.00च्या रिक्वायरमेंट सध्याच्या घडीला बॅटिंग करायची गौरीपाडा टीमला. कारण लाडे पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवरती तयार. पहिलाच बॉल समोरच्या दिशेने फटका एक्झिक्यूट केला अलॉंग द कापेट. लॉंगचा फिल्डर वाराच्या वेगळ्या बॉल पर्यंत पोहोचतोय पण बॉल नाही थांबणार. बॉल त्याच्या आवाक्याच्या बाहेर. करण लाडेचं केलं पहिल्या बॉलवरती भव्य स्वागत आणि ठोकलाय पहिला खणखणीत आणि सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. याच दरम्यान श्री मळंगड 40+ क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष सन्मान्य श्री शिवनाथजी गायकर साहेबांचं इथे शुभागमन होतंय. पुन्हा एकदा या SP ग्रुप चषक 2026च्या वतीनं त्यांचं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. यावेळी देखील क्रॉस पेटेड फटका एक्झिक्यूट करायचा प्रयत्न करायचं होतं बट डीप मिड विकेट मधून फिल्डर पोहोचतोय. बॅकअप आलाय. बॅकअप असणं भरपूर गरजेचं आहे. मोबाईल असो अथवा क्रिकेट या दोन्ही गोष्टींमध्ये बॅकअप तितकंच गरजेचं असतं. 2 धावा इथे मिळाल्या आणि 2 धावेच्या मदतीने धावफलक 36 अंकावरती 36 ऑन बोर्ड. 2.2 बॉलचा खेळ इथे कंप्लीट झालाय. प्रति षटकामध्ये 18 धावा बनवाव्या लागतील टीम गौरीपाडा संघाला. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. याच दरम्यान सन्मान्य श्री धनंजयजी चाळके साहेबांचं देखील इथे शुभागमन होतं. त्यांचं देखील सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत आपण करूयात. या पण आमच्या मुख्य मंचावरती आपण सन्मानाने विराजमान व्हायचं आहे. चला पडले टीम आपण आपला निर्णय कळवा. यो हो यावेळेला देखील लॉफ्ट करायचा आपलं यत्न. उंची भरपूर जास्त बट अंतर कमी आणि इथे यस नो करता करता तू की मी करता करता कॅच देखील ड्रॉप आणि चेंडू चला सीमा पार. म्हणजे तेलही गेलं तूपही गेलं आणि आती राहिलं दोपाडणं. चेंडू सीमा पार चौका.
आमच्या मुख्य व्यासपीठावरती सर्व मान्यवर या गुलाबी थंडीमध्ये चहाचा आस्वाद घेत असताना आमचे डीजे मास्टर देखील आता रंगात आले. डीजे गणेश त्यांचं देखील कौतुक आम्ही नक्कीच करू, कारण पुढचा बॉल या वेळेला बॉल बॅकवर्ड रेझर मध्ये चाललाय. शॉर्ट फाईन लेग मध्ये बॉलला कॅरी केलं. आता डॉट बॉल येईल. पहिल्या बॉलवरती हेमंत म्हात्रेच्या बॅटमधून 4 धावा, दुसऱ्या बॉलवरती 2 धावा, तिसऱ्या बॉलवरती देखील बाउंड्री आली, बट आता करण लहाणेनं कमबॅक केलाय. डॉट बॉल फेकलाय. ओहो, बॅकअप द हँड स्लोवर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. धीम्या गतीनं फेकला. खऱ्या अर्थानं आपल्या मुख्य व्यासपीठावरती मिताली 11 श्री गणेश क्रिकेट क्लब कासगाव या टीमचे पुरस्कर्ते आणि शिवसेना अंबरनाथ तालुका प्रमुख सन्मान्य श्री बाळारामजी जगनजी कांबरी साहेब आपल्यासोबत जोडले गेलेत आणि साहेबांच्या माध्यमातून पारितोषिकांचा वर्षा होतोय. प्रत्येक विकेटसाठी रोख रक्कम 500 रुपयाचं कॅश प्राइज आणि विकेट हॅट्रिकसाठी रोख रक्कम 2000 रुपयाचं कॅश प्राइज. जेव्हा जेव्हा बाळारामजी कांबरे साहेब असतात आपल्या मुख्य व्यासपीठावरती तेव्हा तेव्हा सातत्यानं पारितोषिकाचा वर्षा होत असतो. बट आता पारितोषिकांनी काहीही फरक पडणार नाही हेमंत म्हात्रेला, कारण आता त्याचा बल्ला सध्याच्या घडीला बोलतोय. आणि आता हेमंत म्हात्रेचा सुटलेला झेल, त्यानंतर त्याची तळपलेली बॅट आणि त्याने लावली नंतर गोलंदाजाची वाट. चेडू सीमा पार, धावा मिळतील 6. शेवटच्या बॉलवरती आलाय दमदार षटका. अंबरनाथ तालुका प्रमुख सन्मान्य श्री सुरेशजी पाटील साहेबांचे ते या शुभागमन झाल्या. त्यांचं देखील आपण या SP ग्रुप चषक 2026च्या वतीनं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत करूयात. बिल्डिंग ना तुमचे 18 मध्ये 54 करायच्या होत्या. या षटकामध्ये धावा फलकावरती 16 आल्या या ओव्हरमध्ये आणि आता समीकरण पुन्हा एकदा बदललंय. म्हणजे आता शेवटचे बॉल शिल्लक आहेत 12 आणि 12 बॉलमध्ये विजयासाठी धावा करायच्या त्या 38, म्हणजे 19.00च्या रिक्वा रन रेटनं सध्याच्या घडीला बॅटिंग करावी लागेल टीम गौरीपाडा संघाला. आमचे ऑफिशियल अपडेटर आमच्यापर्यंत माहिती पोहोचवत आहेत मिस्टर रोशन फराट सर. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल कुंदे बनाम पडले या दोन टीमच्या दरम्यान. टॉस जिंकलाय पडले टीमनं, प्रथमतः स्वीकारलाय क्षेत्ररक्षण. इन्व्हाइट केला बॅटिंगसाठी कुंदे टीमला. कुंदे टीम आपल्याला देखील विनंती असेल आपण देखील सज्ज व्हायचं. जाऊयात पुन्हा एकदा ऑन गोईंग मॅचच्या दिशेनं, जिथे मॅच आपल्याला पाहायला मिळते कासगाव बनाम गौरीपाडा. 12 बॉलवरतीची गरज. कासगावचा लसित मलिंगा सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग मार्कवरती आहे. बट आता आम आदमी का साथ और पंजा का हाथ, नशिबाची साथ. आलाय पंजा, वाईट +4. पाच धावा या बॉलवरती मिळतील. हो, सॉफ्टहँड ऑन ड्राईव्ह करायचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये डीप मध्ये फिल्डर मिडविकेला फिल्डर पेट्रोलिंग करत होता, त्याच्याकडून झाली थोडीशी चुकी.
2 धावा इथे मिळतील. अगदी राज भोईरनं पहिलाच बॉल वाईट फेकला, त्यावरती चौकार आपल्याला पाहायला मिळाला आणि या बॉलवरती 2 धावा आल्या. म्हणजे राज भोईरनं एका बॉलमध्ये तब्बल 7 धावा खर्च केल्यात. मलिंगा निघाला बाटा तयार. रवी मात्रेच्या अगेन्स्ट तेच ठरणार वेगवान. मैदानाच्या आतमध्ये मलिंगा आपल्या नावाची दखल घेण्यास भाग पडतोय सध्याच्या घडीला. ज्या विकेटच्या शोधामध्ये होता टीम श्री गणेश क्रिकेट क्लब कासगाव संघ, ती विकेट आता मात्र मैदानाच्या आतमध्ये संपादित केली. बॅटर रवी मात्रे इज बॅक टू द पॅव्हिलियन. श्री बाळारामजी कांबरी साहेबांच्या माध्यमातून प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयाचं पारितोषिक होतं, ते आता मलिंगाला पारितोषिक लागू झालंय. जर पुढच्या 2 बॉलमध्ये 2 विकेट आल्या तर सन्मान्य श्री बाळारामजी कांबरी साहेबांच्या माध्यमातून 2000 रुपयाचं पारितोषिक लागू होईल. तर आमचे DJ गणेश अनोख्या लयमध्ये आलेत, कारण जसा जसा एखाद्या समालोचकाच्या मुखातून एखादा शब्द बाहेर निघतोय तसा तसा त्यांच्या साऊंड सिस्टम मधून देखील ते शब्द बाहेर पडतायत. इथे टाकलेला बॉल स्लॉक स्वीप केला ट्राय आणि आपल्या संघासाठी 7 धावा केला आपला अप्लाय. चेंडू सीमारेषेच्या दर्जेदार षटकार. धावसंख्येमध्ये वेगाने वाढ आणि धावफलक जाऊन पोहोचलं 59. समोरच्या दिशेने फटका एक्झिक्यूट करायचा प्रयत्न, व्ही मध्ये फटका केला बट डीप मध्ये करण लाडे होता, त्याला उलकावणी देत त्याला चकमा देत बॉल निघून चालला लॉंग ऑफ सीमा रेषेच्या बाहेर. अजून एक नेत्रदीपक चौकार. मॅच इक्वेशन आपण पाहताय. शेवटचे 8 बॉल आणि विजयासाठी धावा करायच्यात 21. 84 धाव्यांचं लक्ष 63 बनल्यात, आता 21 करायच्यात. बॉल शिल्लक आहेत 8. अतिशय सुंदर अशी लढत काटा किर्र अशी लढत आड्याला होता बकासूर आणि सर्जा. चला कुंदे टीम आणि पडले टीम, विनंती असेल आपण थोडंसं मागे या. 63 बनल्यात, आता 21 करायच्यात. बॉल शिल्लक आहेत शेवटचे 8. आता 21 बनल्या जातील की 21 रोखल्या जातील याचं उत्तर शेवटचे 8 बॉल जरूर देऊन जातील. मयूर मात्रे तयार. समोरच्या दिशेने फटका लॉफ्ट करायचा प्रयत्न, लॉंगॉनला फिल्डर आता पोहोचतोय, एका बाउन्स वरती बॉलला कॅरी करतोय, बॉलची थ्रो की करेल बट आता तोपर्यंत मिळेल फक्त आणि फक्त एक चिकी सिंगल. सात बॉल 20 ची गरज. आता या बॉलवरती या मॅचची संपूर्ण चित्र अवलंबून आहेत. जर या बॉलवरती एखादा मोठा फटका आला तर मॅच मध्ये शिरकाव करेल गौरीपाडा संघ, बट जर डॉट आला तर मॅच मध्ये मजा येईल. शेवटचा बॉल वेगवान तेज तरार रफ्तार का राजा मिस्टर राज भोईरला पण पाहिलं. षटक कंप्लीट झालं 4 आणि 4 षटकांच्या अंती. खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना गौरीपाडा संघ जाऊन पोहोचलाय तब्बल 64 अंकावरती. बघा रिप्ले ऍक्शन मध्ये आपण पाहताय, आमच्या मेगा स्क्रीन वरती आपण पाहताय राज भोईरच्या षटकामध्ये रवी मात्रेची विकेट गेली. लेग बिफोर विकेट LBW च्या स्वरूपात. अगदी इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये जसा एखादा बॉल प्लम होतो आणि खऱ्या अर्थानं स्टिक वरती स्टिकच्या लेंथ बॉल सरळ रेषेत निघून जातो, तसा ओमसाई MTCच्या माध्यमातून आमच्या मेगा स्क्रीन वरती दाखवलं जात आहे. रवी मात्रेची लेग बिफोर विकेट आपल्याला पाहायला मिळते. ओमसाई MTC लाईव्ह म्हटलं तर सातत्यानं खऱ्या अर्थानं काहीतरी अपडेट करत असतं. जसं एखाद्या मोबाईलमध्ये अपडेट होतं तसं ओमसाई MTC देखील आपल्या चॅनलवरती अपडेट करते.
बघा वेळेचा बंधन आहे. टीम कासगाव विनंती असेल फिल्डिंग सेट करा आणि मॅचला सुरुवात करा. यस पंच 1 मिनिट. बघा वेळेचं बंधन होतं. 4 षटक कोणत्याही परिस्थितीमध्ये 20 मिनिटामध्ये कंप्लीट करायच्या होत्या. विदिन 20 मिनिट्स 4 षटक फेकायचे होते. 21 मिनिटं झाल्यात. सो दॅट्स वाय म्हणूनच की काय 38 सर्कलच्या आतमध्ये कासगाव टीमला एक एक्स्ट्रा खेळाडू घ्यावा लागेल. बघा याआधी 9 संघांना पॅनल्टी दिली आहे. येस बघा जेव्हा एखादा बॅटर बाद होतोय तेव्हा क्लॉक वॉच ऑफ केला जातोय, स्टॉप केला जातोय. नितेश बघा 1 मिनिट आपण डिले केलाय. प्रत्येक टीमसाठी ही सूचना आहे. याआधी 9 ते 10 संघांना पॅनल्टी दिली गेली आहे. तुमचा संघ 11वा संघ आहे. सो विनंती असेल आपल्याला एक 38 सर्कलच्या आतमध्ये खेळाडू घ्यावा लागेल. काटेकोरपणे बांधली गेलेली ही नियमावली आपल्याला पाहायला मिळते. 6 बॉल 20ची गरज. पहिला बॉल समोरच्या दिशेने लॉंग ऑफला फिल्डर पाहतोय आणि शेवटच्या क्षणापर्यंत फक्त पाहतच राहिलाय. फिल्डर के मस्तक से दस्तक देते हुए गेंद सीधा मैदान के बाहर. छेरा सहा मध्ये 20 करायच्या होत्या. पहिल्या बॉलवरती धावांची कोंडी आता फोडली आहे. षटकार आलाय. आता मॅचचं इक्वेशन आपण पाहता. शेवटचे 5 बॉल आणि 14ची गरज. या वेळेला मैदानाच्या आतमध्ये वेगवान बॉल जितेश टेमेने फेकलाय. परफ्यूम डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळाली. जणू काय बॅटरला खेळपट्टीचा सुगंध देणारा बॉल आपल्याला पाहायला मिळाला. आता रन मशीन नाही तर आता स्पीड गन आहे जितेश टेंबे. पुन्हा एकदा सलगचा दुसरा आलाय. प्रेशर निर्माण करणारा हा डॉट बॉल. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. बट कंपल्सरी ड्रेसिंग देखील या स्पर्धेचा नियम आहे. चेसिंग आणि ड्रेसिंग ही कंपल्सरी असेल. आता 3 बॉल 14ची गरज. या बॉलवरती मॅचची संपूर्ण चित्र अवलंबून 3 बॉल 14 धावा. 3 मध्ये 14ची गरज. कहाणी में ट्विस्ट. ऑफस्टिकच्या भरपूर जास्त बाहेरचा बॉल दिशेपासून भरकटला जितेश टेंबे. फेकलाय व्हाईट बॉल. आता समीकरण बदललंय. बॉल शिल्लक 3 धावा करायच्या 13. आता 3-13 कोणत्या संघाचे वाचतील याचं उत्तर शेवटचे 3 बॉल देऊन जातील. कारण जर हा बॉल डॉट फेकला जितेश टेंबेनं त्या मॅच मध्ये शिरकाव करेल कासगाव संघ. बट जर या बॉलवरती धावा आल्या तर पुन्हा एकदा मॅच ऑन असेल. महत्वाचा बॉल आला डॉट. आता या मॅच मध्ये पुन्हा एकदा ट्विस्ट वाढलाय. जर आता हा येणारा बॉल वाईड आला अथवा नो बॉल आला तर पुन्हा एकदा मॅच ऑन आपल्याला पाहायला मिळेल. बट येस बघा कालची मॅच आम्ही पाहिली. शेवटची मॅच क्वालिफायर मॅच आपण पाहिली. चिंचपाडा बनाम पागडाचा पाडा या 2 टीमच्या दरम्यान ही मॅच होती. 1 मध्ये 3ची गरज होती. 2 कंप्लीट केल्या. बट तिसरीच्या प्रयत्नामध्ये फलंदाज बाद झाला. सो त्यामुळेच चिंचपाडा टीमला तो सामना गमवावा लागला. त्यामुळे आता शेवटचे 2 बॉल 13ची गरज. एखादा चमत्कारच वाचवेल या मॅचला. पण आता शिरकाव केलाय मैदानाच्या आतमध्ये टीम मिताली 11 श्री गणेश क्रिकेट क्लब कासगाव या संघानं. खऱ्या अर्थानं बदलापूर विभागातून आम्ही का या स्पर्धेमध्ये प्रवेश निश्चित केला आणि खऱ्या अर्थानं तसाच खेळ मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना कासगाव संघ आपण पाहताय आपल्या नावाची दखल घेण्यास भाग पाडले टीम कासगावनं. विजयाची स्वप्न दाखवल्यात जितेश टेंबेनं आणि आता ती स्वप्न पूर्ण करतोय का? कारण क्रिकेटचा खेळ अनिश्चिततेने भरलेला क्रिकेटचा खेळ. एका बॉलमध्ये आम्ही 9 धावा देखील होताना पाहिल्यात. नो बॉल फेकल्यावरती षटकार येतो, चौकार येतो. बट आता शेवटचा बॉल कसा येईल
शेवटचा बॉल, मॅच फिनिश 84 धावा रोखल्या टीम. सन्मान्य श्री बाळारामजी जगनजी कांबरी साहेब पुरस्कृत मिताली 11 श्री गणेश क्रिकेट क्लब कासगाव या संघानं या मॅच मध्ये एक दमदार विजय संपादित केला. व्हेरी वेल प्लेड टीम कासगाव अँड हार्ड लक, टफ लक टीम गौरीपाडा टीम. आपलं देखील मी कौतुक करू, कारण भरपूर चांगला खेळलात. शेवटच्या बॉल पर्यंत आपण संघर्ष केलात, शेवटच्या बॉल पर्यंत आपण झुंज दिली आणि या स्पर्धेमध्ये आपण प्रवेश निश्चित केला. त्याबद्दल गौरीपाडा टीमचा देखील आम्ही विशेष मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. कमॉडिस आहे. सुस्वागतम या दरम्यान महेंद्र शेठ बोडके साहेबांचे इथे शुभागमन होतं आणि त्यांच्या करून या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत. वेलकम ऑल ऑफ यू. आणि यानंतर काहीशे शुभ सन्मान आपण आपल्या मुख्य व्यासपीठावरती संपन्न करतोय.